नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयीची सर्वात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. पाहू शकता बघा, तात्काळ निर्णय ह्या ठिकाणी घेतलेला आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात. पुन्हा पैसे वाटप जे ते ह्या ठिकाणी सुरू करण्यात आले. तात्काळ निर्णय हा झालेला आहे. पुन्हा पैसे वाटप ह्या ठिकाणी सुरू झाले. आता बघा, हे जे काही पैसे ते 12 जिल्ह्यांमध्ये जमा झालेत. राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये केव्हा पडतील ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच काही महिलांना हे पैसे आलेले नाहीत किंवा येणार नाहीत, त्याचं काय कारण आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. एकूणच संपूर्ण माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी समजून जाईल. त्यासोबतच ही जी काही माहिती तुम्हाला आतापर्यंत कुठेही मिळणार आहे आणि कोणीही दिलेली नसेल याची तुम्हाला गॅरंटी देतोय. सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ कृपया करून सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर सर्व महिलांना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासाठी सर्व महिलांनी लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करायचा आहे. पुढे पाहू शकता बघा, 10,000 महिला ज्या आहेत त्या अपात्र करण्यात आल्या. 10,000 महिला या ठिकाणी अपात्र झाल्या. आता कोणत्या महिला पात्र असतील, कोणत्या महिला अपात्र असतील याची तपासणी सुरू झाली आहे. आता यामध्ये कोणकोणत्या महिला अपात्र होणार आहेत, त्याची काय निकष आहेत, काय अटी आहेत, त्या अटी देखील आपण पाहणार आहोत आणि कोणत्या महिला पात्र होतील त्यांचे काही निकष आहेत ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, 10,000 महिलांना अपात्र करण्यात आलेले. 10,000 महिलांचे पैसे आता ह्या ठिकाणी बंद झालेत, म्हणजेच गेलेलेच आहेत. सर्वांनी लक्षात घ्या. त्यामुळे हा व्हिडिओ खूप अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. अत्यंत इम्पॉर्टंट व्हिडिओ. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे जे नातेवाईक असतील, सगळे सोयरे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, कारण त्यांना देखील ही महत्त्वाची माहिती कळायलाच पाहिजे. त्यामुळे सांगतोय तुम्हाला, सर्वात अगोदरच माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल आणि सर्वात अगोदरच माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. कुठेही तुम्हाला अशी माहिती पाहायला मिळणार नाही. अशी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. तीही समजेल अशा शब्दात, सोप्या साधारण भाषेत, गावरानी भाषेत तुम्हाला आपल्या चॅनलवर ती माहिती पाहायला मिळते. तर सर्वांनी तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवायचा आहे. तुमचे त्या ठिकाणी मैत्रिणी असतील त्यांना पाठवा आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, जास्तीत जास्त व्हायरल झाला पाहिजे. तर बघा, संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. एक एक करून संपूर्ण माहिती पाहणार आहोत. पैसे वाटप सुरू झाले पुन्हा एकदा, आणि हे जे काही पैसे ते या ठिकाणी आता सुरू झाले आहेत. त्यासोबतच 10,000 महिला अपात्र देखील करण्यात आल्या आहेत. या संदर्भाची काय महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर कोणकोणत्या महिलांना पैसे येणार आहेत, कोणकोणत्या महिलांना पैसे येणार नाही, ते कसं चेक करायचं ते देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती पुराव्याच्या सहित. पुरावा देखील आपण दाखवत असतो. कुठेही खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि दिली जाणार नाही. पुराव्याच्या सहित माहिती असते. पुरावा तुम्हाला दाखवतोय. पाहू शकता, ABP माझा. बघा, ABP माझा सर्वांना माहिती आहे ना. ABP माझाला आलेली बातमी आहे. कधी 12:41 कधीची बघा, 11 डिसेंबरची बातमी. 11 डिसेंबर. पुराव्याच्या सहित माहिती आपण सांगत असतो. यामध्ये बघा, लाडकी बहीण योजना मोठी बातमी. पुण्यात 1-2 नव्हे, बघा 1-2 महिला नाही तर तब्बल 10,000 लाडक्या बहिणी अपात्र केलेल्या आहेत. तब्बल 10,000 लाडक्या बहिणींचे अर्ज या ठिकाणी अपात्र झाले आहेत. 1-2 नाही तर तब्बल 10,000 महिलांचे या ठिकाणी अर्ज जे ते अपात्र झाले. तर बघा, संपूर्ण माहिती काय, कशामुळे अपात्र झाले ते देखील तुम्हाला समजेल, जेणेकरून तुम्हाला देखील ही जी काही चूक आहे ती करायची नाही आहे, म्हणजे जेणेकरून तुमची देखील अर्ज अपात्र होणार नाही. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला विनंती करतोय. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत 10,000 बहिणी अपात्र ठरल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी सुरू करण्यात आली. बघा, काय म्हटलंय, तर आचारसंहिता संपल्याने आता आचारसंहिता संपलेली आहे. त्यामुळे योजनेतील जे काही प्रलंबित अर्ज होते, म्हणजेच पेंडिंगला जे काही अर्ज होते, तर त्या अर्जांची आता या ठिकाणी तपासणी जी छाननी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. आता बघा पुढे, तर यामध्ये पुणे जिल्ह्यात बघा, पुणे जिल्ह्यात एकूण जिल्ह्यातील 20,84,000 अर्जदारांना योजनेचा लाभ झाल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाने दिली आहे. आतापर्यंत सर्वात जास्त अर्ज पुणे जिल्ह्यातच आले आहेत. आणि ज्या ज्या महिला पुणे जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पुणे लिहून पाठवायचं आहे, म्हणजे सर्वांना त्या ठिकाणी कळणार आहे. ज्या ज्या महिला पुणे जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी कृपया करून सर्वांनी पुणे जिल्हा लिहून पाठवा, म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे पुणे जिल्ह्यातून किती महिला आपला व्हिडिओ पाहतात आणि कोणकोणत्या महिलांना त्या ठिकाणी पैसे येतात. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा जर तुम्ही पुणे जिल्ह्यातून असाल तर. बघा, 20 लाख सर्वात जास्त अर्ज पुण्यामधून आलेले आहेत. त्यानंतर बघा पुढे,
पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातून 21,11,363 अर्ज मंजूर करण्यात आले होते. बघा काय म्हटलंय, 15 ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातून 21,11,363 अर्ज मंजूर करण्यात आले होते. शेवटचा जो काही पैसा आहे तुम्हाला पाठवला होता 9 ऑक्टोबरला तुम्हाला शेवटचे पैसे पाठवले होते. त्यानंतर पुन्हा एकदा पैसे वाटप आता सुरू झाले. बघा बाकी अर्जांची छाननी राहिली होती. अजूनही 12,000 अर्जांची छाननी बाकी आहे. बघा अजूनही 12,000 अर्जांची छाननी बाकी अशी माहिती आहे. ही माहिती तुम्हाला कुठेही जर मिळाली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. सर्वाधिक माहिती, सर्वात लवकर, सर्वात फास्ट, सर्वात लेटेस्ट माहिती आपल्या चॅनलवर प्रवीण ऐरे असं एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती पाहायला मिळते. त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर. पुढे बघा पुण्यात 9,814 अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरले आहेत. तर 5,814 अर्जांमध्ये किरकोळ त्रुटी सापडल्याने तात्पुरते नाकारण्यात आले आहेत. पुणे शहरातून 6,82,055 अर्ज आले. त्यातील 6,67,040 अर्ज मंजूर झाले तर 3,494 अर्ज अपात्र ठरले आहेत. पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त हवेली तालुक्यात सर्वात जास्त अर्ज आले. 4,19,859 अर्ज आले तर त्यातील 4,15,510 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. यातील 1,166 अर्ज अपात्र ठरले आहेत. जिल्ह्यात एकूण 21,11,946 अर्ज आले. त्यातील 20,84,364 अर्ज मंजूर झाले असून 9,814 अर्ज अपात्र ठरले. बघा किती अर्ज, 9,000 महिलांचे, 9,000 लाडक्या बहिणींचे अर्ज या ठिकाणी अपात्र झालेले आहेत. ठीक आहे. आता बघा पुढे महत्त्वाची माहिती, पिंपरी चिंचवडमध्ये 42,000 अर्ज. बघा पिंपरी चिंचवडमध्ये देखील 42,000 अर्ज अपात्र झालेले आहेत. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी महिलांचे जे काही अर्ज आहेत ते अपात्र होत आहेत. आता हे अर्ज अपात्र होत आहेत, या महिलांना पैसे त्या ठिकाणी मिळायला पाहिजे हाच आपला हेतू असतो. त्यासाठी त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, त्यांच्यापर्यंत तरी हा व्हिडिओ पोहोचवा. त्यांना काय त्या ठिकाणी अडचण आहे त्या महिला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात आणि ते आपण त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. कुणीही तुम्हाला मदत करत नाही. प्रवीण ऐरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला मदत केलीच जाते आणि त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतातच. बघा आत्तापर्यंत 7,500 रुपये महिलांना मिळवून देण्यासाठी आपण काही ना काही थोडी का होईना पण त्या ठिकाणी मदत केलेली आहे. त्यामुळे 7,500 रुपये आत्तापर्यंत महिलांना आलेले होते आणि यापुढे पण आपल्या चॅनलवर तुम्हाला मदत केली जाणार आहे. त्यासाठी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुम्हाला केव्हा ना केव्हा आपल्या चॅनलची मदत होईलच याची मी तुम्हाला गॅरंटी देतोय. त्यासाठी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सबस्क्राईब करणं फ्री आहे. सबस्क्राईब करा, लवकरात लवकर सर्वांनी सबस्क्राईब करा. पुढे बघा पिंपरी चिंचवडमधून तब्बल 4,32,890 अर्ज लाडक्या बहिणींनी भरले होते. त्यापैकी 3,89,920 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या. त्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे दरमहा 1,500 रुपयांची रक्कम त्यांना मिळाली तर 42,486 अर्ज बाद ठरवण्यात आले होते. बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता कधी मिळेल तर लाडकी बहीण योजनेच्या 5 हप्त्यांचे 7,500 रुपये राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत. राज्य सरकारनं निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच नोव्हेंबर महिन्याची रक्कम दिली होती. आता राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. माहितीने राज्यातील महिलांना त्यांचं सरकार आल्यास 2,100 रुपये दरमहा देऊ असं आश्वासनही दिलं होतं आणि ते अर्थसंकल्पामध्ये पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितले. पुढे बघा त्यानंतर बघा एक महत्त्वाची अपडेट तुम्हाला पाहायला मिळते. काय तर बघा ही देखील ABP माझाला आलेली बातमी जुनी आहे 10 डिसेंबरची परंतु महत्त्वाची. जालन्यातील लाडक्या भावाने 7,500 रुपये परत केले. लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ. बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ आता भावांना देखील त्या ठिकाणी मिळतोय. बघा यांना 5 डिसेंबरला या ठिकाणी पैसे आले होते 7,500 रुपये. कधी 5 डिसेंबरला. डिसेंबरचा महिना सुरू आहे आणि पैसे वाटप सुरू झालेले आहे. त्यामुळे सर्वांना पैसे येतीलच, ज्यांना आले नाही त्यांना देखील येतील, कारण पुन्हा एकदा ह्या ठिकाणी पैसे वाटप सुरू झाले. बघा तुम्हाला दाखवतात 7,500 5 डिसेंबरला आलेले आहेत. तर बघा बाकी सगळं ह्या ठिकाणी आपण वाचणं महत्त्वाचं नाही, परंतु दरम्यान 5 डिसेंबर रोजी त्यांच्या खात्यामध्ये योजनेचे 7,500 रुपये जमा झाले होते. मात्र आज त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून आलेले जे काही 7,500 रुपये होते ते वापस केलेले आहेत, कारण कोणत्याही एका लाडक्या बहिणीचा हा लाभ असू शकतो. त्यामुळे हा लाभ त्यांनी परत केलेला आहे, म्हणजेच लाडक्या भावाला मिळालेले जे 7,500 रुपये त्यांनी परत केलेले आहेत. तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी बघा 5 डिसेंबरपासून पैसे या ठिकाणी यायला सुरुवात झाली. मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगतोय पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. आता बघा तुम्हाला दाखवलं देखील 10,000 महिलांचे अर्ज अपात्र झालेले आहेत. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये जवळपास 42,000 महिला अपात्र झाल्या आहेत. तर त्यामुळे सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर तुम्ही पात्र असाल अपात्र असाल तरी तुमच्यासाठी हे चॅनल खूप महत्त्वाचं आहे, खूप फायदेशीर आहे. तुम्हाला पैसे मिळवण्यासाठी जी काही मदत असेल ती आपल्या चॅनलवर तुम्हाला केली जाते. कुठेही तुम्हाला उत्तर दिलं जात नाही, तुम्हाला आपल्याच चॅनलवर कमेंट्सचं उत्तर मिळतं, व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं, कुठेही तुम्हाला मिळणार नाही. त्यासाठी सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या नातलगांना पण सांगा, तुमच्या मैत्रिणींना पण सांगा, त्यासोबतच व्हॉट्सअपला पण त्या ठिकाणी पाठवून द्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.